जय महाराष्ट्र मित्रांनो, मुंबईमधून सगळ्यात मोठी घडामोड, शिंदे सेनेच्या आमदारांचा सगळ्यात मोठा निर्णय. एकनाथ शिंदेची आमदार अखेर भाजपच्या जाचाला कंटाळून थेट राजीनाम्याच्या तयारीत. राजीनामा कोण कोण देणार राजीनामा? संपूर्ण शिंदे गटच सरकारमधून अखेर पडणार बाहेर. मित्रांनो, नेमकी काय आहे बातमी? राज्याच्या राजकारणातून भारतीय जनता पार्टीने अखेर शिंदे गटाचा करेक्ट कार्यक्रम केला असून त्यांचा वापर झाला. आता शिंदेच्या आमदारांना मारा आणि त्यांना अखेर साताऱ्यातलं प्रकरण त्यांनी बाहेर काढत शिंदेच्या मंत्र्यांना थेट त्यांनी मारझोड केली. यातूनच मित्रांनो, राज्यात भाजप आणि शिंदेगड यांच्यामध्ये आता नवीन युद्ध सुरू झालंय. यावरूनच आता एकनाथ शिंदेने देखील भाजपच्या नेत्यांना, आमदारांना, मंत्र्यांना झापल्याची महत्वाची अपडेट येते. देवेंद्र फडणवीस यांनी लगेच लागलीच महत्वाचा मोठा निर्णय घेतलाय. या सगळ्या आमदारांची मंत्रिमंडळात भाकरपट्टी होणार का? नेमका काय म्हटलेत मित्रांनो? कोण कोण आहेत ते नेते ज्यांना झाली मारहाण आणि महाराष्ट्रात काय घडलंय जाणून घेऊया. महत्वाची बातमी, आजच्या घडीची राज्याच्या राजकारणातून आलेली सगळ्यात मोठी घडामोड. मित्रांनो, उद्धव ठाकरे असते तर असं झालं नसतं. उद्धव ठाकरेला दबकून भाजपा कायमस्वरूपी राहिली आहे. महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या राजकारणात देखील भाजपा उद्धव ठाकरेंना कायमपणे घाबरायची. आता मात्र एकनाथ शिंदेच्या गावामध्येच, त्यांच्याच मंत्र्यांना, त्यांच्याच पालकमंत्र्यांना, त्यांच्याच गावामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी धुलाई केल्याची सध्या व्हिडिओ क्लिप सगळीकडेच होते व्हायरल. नंतर हाताला पूर्णपणे जखम लागत, हात पूर्णपणे बँडेजने लावून आता हे मंत्री महाशय आज विधानभवनात हजर झाले. यावरूनच सध्या सगळीकडे दुवंत निर्माण झाले. नेमकं काय घडले ते देखील आपण जाणून घेऊया. सातारा राडावरून एकनाथ शिंदे नाराज, मंत्री देखील नाराज. आमदारांकडून राजीनाम्याचा थेट इशारा, सरकारमधून बाहेर पडण्याचा एकनाथ शिंदेना दिला इशारा. सातारा राड्यावरून एकनाथ शिंदे नाराज झाल्याची माहिती समोर आली आहे. साताऱ्यातील राड्यावरून शिवसेना मंत्री आणि आमदारांकडून राजीनाम्याचा इशारा दिल्याचं समोर आले. मित्रांनो, एकनाथ शिंदे यांच्यावरती त्यांचे सगळेच आमदार नाराज आहेत आणि नाराज एकनाथ शिंदे आता सरकारमधून बाहेर पडणार का, असं भारतीय जनता पार्टीचे नेते विचारत आहेत. मार खायचा आणि सरकारमध्ये राहायचं हे कोणतं गणित, असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आज मात्र सगळ्यात मोठं राजकारण समोर आणले. शिंदेच्या नेत्यांना धड उद्धव ठाकरेंकडे जाता येईना, धड सरकारमध्ये राहता येईना, आता फक्त मार खायचा एवढंच राहिल्याची टीका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून केली. नेमकं काय घडलंय? सातारा राड्यावरून महायुतीत अंतर्गत वाद उफाळलाय. जयकुमार गोरे आणि शंभूराज देसाई यांच्यात तीव्र वाद झाल्याचं पाहायला मिळालं. सातारा राड्यावरून एकनाथ शिंदे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच जाब विचारलाय. विधिमंडळामध्ये महायुतीतच खडाजंगी पाहायला मिळत आहे. विधान परिषदेमध्ये सातारा राड्यावरून मंत्री जयकुमार गोरे आणि शंभूराज देसाई एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या वेळी दुखापत झाल्याची तक्रार मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. त्यानंतर उपसभापती नीलम गोरे यांनी पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे निर्देश दिले. याच राड्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संताप व्यक्त केला. साताऱ्यातील घटनेवरून महायुतीत नाराजी नाट्य पाहायला मिळत असून शिंदेच्या मंत्री आणि आमदारांनी राजीनाम्याचा इशारा दिल्याची माहिती समोर आली आहे. साताऱ्यातील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या दिवशी झालेल्या राड्यावरून शिंदे सेनेच्या मंत्र्यांना भाजपच्या नेत्यांनी मारल्याची तक्रार केली आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांनी सभागृहात संताप व्यक्त केला. त्यानंतर शिंदेच्या आमदारांची तातडीची बैठक झाली. या बैठकीत मंत्री आणि आमदारांना भाजपकडून सतत दुय्यम प्रकारची वागणूक मिळते आहे. भाजपकडून शिंदेच्या आमदारांना टार्गेट केलं जात आहे, शिंदेच्या आमदारांना मारलं जात आहे, मंत्र्यांना मारलं जात आहे. अशा प्रकारच्या सध्या खूप मोठ्या प्रश्नांची सरबत्ती आमदारांनी एकनाथ शिंदेवरती केली. आपण सरकारमध्ये राहायला नको, अशा प्रकार देखील सध्या आक्रमक पवित्रा शिंदेच्या आमदारांनी घेतल्यामुळे आता आगामी काळात एकनाथ शिंदेचे सगळे मंत्री राजीनामा देणार की कोण कोण, की एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांसह त्यांची देखील शिंदेगडाची सत्तेतून फडणवीस हकालपट्टी करणार, हे लवकरच कळेल. मात्र उद्धव ठाकरे नसताना कशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये आपलं राजकारण कोण टिकू देत नाही असं सध्या आमदारांना वाटतंय. उद्धव साहेबांची माफी मागून पुन्हा मातोश्रीकडे जायचं का, असाही काही सूर आमदारांचा येतोय. परंतु मित्रांनो, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मिळणारी ही दुय्यम वागणूक आता मात्र कमाली झाली असून मंत्र्यांना मार खाण्या इतपत जर शिंदे गट सत्तेत राहत असेल
तर ही लाचारी पत्करून सत्तेत राहण्यापेक्षा सत्तेला लाभ देऊन बाहेर आलेलं कधीही चांगलं. मित्रांनो, या सगळ्या घडामोडीमुळे महाराष्ट्रामध्ये मात्र भाजपा आणि एकनाथ शिंदेची शिवसेना यांच्या दरम्यान झालेलं हे महायुद्ध मात्र आगामी काळात अजून तीव्र होऊ शकतं, ही मात्र बाब कोणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची सत्तेतून हकालपट्टी भाजपा करणार का, की भाजपाचं पद जाणार, की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपचा गेम करणार, हे आगामी काळात समजून येईल. यावरती प्रतिक्रिया द्या.